महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। बीड आणि परभणीच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा। वाल्मिक कराड सारख्या लोकांमुळे बीड जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण झाल्याचा संदीप क्षीरसागरांचा आरोप। महायुती सरकारचं खातेवाटप रखडलं। शपथ घेऊन 4 दिवस लोटले तरी खातेवाटप नाही। अधिवेशनात खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धूसर। नागपूरच्या रेशीमबागेतील संघाच्या बौद्धिकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हजर। अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बौद्धिकाला गैरहजर। संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकच। संघाच्या शाखेतूनच माझी सुरुवात, तर रेशीमबागेत आल्यावर ऊर्जा मिळते। संघाच्या बौद्धिकानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। अपघात घडला त्यावेळी बोटीत पुरेसे लाईफ जॅकेट्स नव्हते। बचावाकरता कोणत्याही उपाययोजना नव्हत्या। दुर्घटनेतून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली माहिती। गेटवे ऑफ इंडियात घडलेल्या दुर्घटनेमध्ये अद्यापही 2 जण बेपत्ता प्रवाशांचा सकाळपासून बचाव दलाकडून शोध सुरू। नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचाराकरता आलेल्या अहिरे कुटुंबियांकरता एलिफंटा लेणी फिरण्याचा बेट ठरला जीवघेणा। अपघातात पती, पत्नी आणि बाळासह 3घांचा मृत्यू। नमस्कार, मी सुवर्णा। सुपरफास्ट 100ला सुरुवात करतोय। बीडमधील घटनेचे पडसाद आज विधानसभेमध्ये उमटले। वाल्मिक कराड यांचे मोबाईल रेकॉर्ड्स तपासा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली। तसंच खंडणीचा गुन्हा असूनही कराडला अजून अटक का झाली नाही असा सवाल त्यांनी केला। 6, 9 आणि 11 तारखेचं आपापसात काय कनेक्शन आहे हे तपासा। पवन चक्कीमुळे बीडमध्ये हे सगळे प्रकार घडत असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केलाय। नागपूरच्या रेशीमबागेत आज महायुतीसाठी बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलं होतं। या बौद्धिकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते। मात्र गेल्या वर्षीप्रमाणे अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या बौद्धिकाला गैरहजेरी दर्शवली। संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकच आहेत। संघाच्या शाखेतूनच माझी सुरुवात झाली आहे, तर रेशीमबागेत आल्यावर ऊर्जा मिळते अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। या घडीची महत्त्वाची बातमी आहे महेश सावंत। ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवरील निमंत्रित सदस्यांसोबत ही भेट घेण्यात आली आहे। मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर निमंत्रित सदस्य म्हणून स्थानिक लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य यांची नियुक्ती करण्याचे आदेश द्यावेत या मागणीचं पत्र आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे। सदा सरवणकर, अमित ठाकरे आणि महेश सावंत अशी लढत झालेली होती दक्षिण मुंबईमध्ये, मध्य मुंबईमध्ये, आणि हेच ठाकरे गटाचे जिंकलेले महेश सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। भुजबळांना मंत्रिपद नाकारल्याची कारणं समोर आली आहेत। पक्षविरोधी काम केल्यानं, मुलासाठी अडून राहिल्यानं पक्षातील लोक नाराज होती। तसंच समीर भुजबळांची बंडखोरीही वरिष्ठांना पटलेली नव्हती अशी माहिती समोर येते। महायुती सरकारचं खातेवाटप रखडलं। शपथ घेऊन 4 दिवस झाले तरीही मंत्री बिनखात्याचे आहेत। महायुतीत सध्या खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरू आहे। अधिवेशनात खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धूसर दिसते। महायुतीमध्ये खातेवाटपावरून साठमारी सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। महायुतीला जनतेचं काही देणं घेणं नसून चांगल्या खात्यांसाठी त्यांची धडपड सुरू आहे असा आरोप त्यांनी केला।
भाजपनं विधानसभेतील आपल्या मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपनं आमदार रणधीर सावरकर यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. याआधी आमदार आशिष शेलार यांनी भाजपच्या मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी सांभाळली होती. विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांचा पराभव झाला. दुसरीकडे भाजप आमदार गणेश नाईकांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. भाजपकडूनही माजी नगरसेवकांना पुन्हा स्वगृही घेण्याबाबत 2 मतप्रवाह निर्माण झालेत. मात्र महापालिका निवडणुकीत पालिकेवर वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर या माजी नगरसेवकांशिवाय गत्यंतर नाही, अशी चर्चाही रंगली आहे. कोणी मंदिरात जातात, कोणी मशिदीत जातात, कोणी बुद्ध विहारात, कोणी चर्चमध्ये जातात. प्रत्येकाची प्रार्थनेची पद्धत वेगळी आहे, पण सगळे भारतीयच आहेत. भारतीयत्वाचा, राष्ट्रीयत्वाचा संबंध हिंदू संस्कृती, इतिहास आणि वारशासोबत आहे. सिंधू खोऱ्यातून जे आलं ते हिंदू इतका सोपा त्याचा अर्थ आहे, असं नितीन गडकरी हिंदुत्वाबद्दल बोलताना म्हणाले. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात नीलकमल ही प्रवासी बोट बुडाली. नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय. यात 3 नौदलाचे सैनिक आहेत, तर जवान आहेत, तर इतर 10 जण सामान्य नागरिक आहेत. गेटवे ऑफ इंडियावरील बोट दुर्घटनेनंतर अजूनही 2 जण बेपत्ता आहेत. दरम्यान बेपत्ता प्रवाशांचा सकाळपासून शोध सुरू आहे. दुर्घटनेनंतर नौदलानं पत्रक जारी केलं. इंजिनच्या चाचणी दरम्यान नाविकाचा बोटवरचा ताबा सुटला आणि स्पीडबोट धडकली. दरम्यान अपघातानंतर तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. 11 नेव्हल क्राफ्ट आणि हेलिकॉप्टर्स मदतीकरता पोहोचली, अशी माहिती नौदलानं दिली आहे. नाशिकहून मुंबईत बाळाच्या उपचाराकरता आलेल्या अहिरे कुटुंबियांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. मोकळ्या वेळेत एलिफंटा लेणी फिरण्यासाठी गेलेल्या राकेश अहिरे, हर्षदा आणि त्यांच्या बाळाचा या बोट दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेनंतर अहिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. नौदलाच्या बोटीला नवं इंजिन लावलं होतं. त्या इंजिनची चाचणी घेतली जात होती. या चाचणीवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोटीवरील ताबा सुटला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. बोट दुर्घटनेत मृत झालेल्या 13 जणांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहीर झाली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. गेटवे ऑफ इंडिया जवळच्या बोट दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं. मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत, अशी भावना मोदींनी व्यक्त केली. तर मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रीय बचाव निधीतून 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत देण्यात आली आहे. यावलच्या सुतारवाड्यातील अंगणवाडीत मुलांना दिलेल्या पोषण आहारात चक्क अळ्या सापडल्या. यानंतर संतप्त पालकांनी पोषण आहाराचं भांडं थेट तहसीलदारांकडे नेलं. दरम्यान पालकांच्या आक्रमक भूमिकेनंतर तहसीलदारांनी पुरवठादार आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्वाही दिलेली आहे, आश्वासन दिलेलं आहे. महाराष्ट्रात NHAIचं 203 कोटींचं नुकसान झाल्याचा कॅगचा अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला. यात प्रामुख्यानं नांदेड आणि ठाण्यातील रस्ते बांधकाम प्रकल्पासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. रस्ते कंत्राटदारांना फायदा मिळाल्याचा ठपका यात ठेवण्यात आलाय. एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या नवीन वर्षात एसटीमध्ये 3500 साध्या बसेस दाखल होणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे. एसटी प्रवास आता महाग होण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्य सरकारनं दिलेत. एसटीच्या भाडेवाढीत 14.95% वाढ करण्याचा प्रस्ताव महामंडळानं ठेवलाय. राज्य सरकार त्यावर निर्णय घेणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली. RTE अंतर्गत 25% राखीव जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन शाळा नोंदणी सुरू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यावेळी अर्जासोबत कोणतीही कागदपत्र अपलोड करावी लागणार नाहीत. मुख्याध्यापकांकडून कागदपत्रे तपासून प्रवेश निश्चित केला जाईल. निवडणूक निकालानंतर लावण्यात आलेल्या बेकायदा होर्डिंग्सवर उच्च न्यायालयानं बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशाचा राजकीय पक्षांना आदरच नाही, अशा शब्दात उच्च न्यायालयानं सुनावलंय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला
खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून नेरूळ इथल्या जेट्टीवरून जलवाहतूक सेवा पुरवण्याचा निर्णय सिडकोनं घेतलाय। 6 महिन्यांपूर्वी कंत्राटदारही निश्चित केला होता, मात्र लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे जलवाहतूक सेवा लांबणीवर पडली होती। पुणे आणि नाशिक रेल्वे कनेक्टिव्हिटी दुहेरीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे। एकूण 248 किलोमीटरपैकी 178 किलोमीटरचं काम सुरू करण्यात आलंय। उर्वरित भागाचं काम हाती घेण्यात आलंय। DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेवरील BKC इथली मिठी नदीवरील पूल हा डिझाईनमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं त्याच्या डिझाईनमध्ये बदल केलेला आहे। या बदलामुळे या पुलाच्या कामामुळे प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता आहे। रेरा नोंदणीसाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन संबंधित इमारती अधिकृत असल्याचं भासवण्यात आल्याची घटना घडली होती, मात्र विकासकांच्या फसवणुकीला बळी पडल्याचा दावा करत रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। यात विकासकाचा खोटारडेपणा समोर आल्यावर न्यायालयानं अशा विकासकावर कारवाईचे संकेत बुधवारी दिले आहेत। कुर्ला पश्चिम भागात एका दुकानाला भीषण आग लागली होती। मध्यरात्री लागलेल्या आगीत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। भिवंडीच्या कवाड गावात 126 वर्षांची परंपरा असलेला कुस्तीचा फड यंदाही थाटामाटात भरवण्यात आला। कुस्ती स्पर्धांमध्ये अनेक जिल्ह्यातून अनेक मल्ल सहभागी झाले आहेत। विशेष म्हणजे महिलांच्या आणि लहान मुलांच्या कुस्ती स्पर्धाही आयोजित केल्या गेलेल्या आहेत। शहरातील अनेक भागांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा स्तर ढासळल्यानं प्रदूषणात वाढ झाली आहे। दक्षिण मुंबईत हवेचा स्तर सर्वाधिक खराब असल्याची नोंद झाली आहे, तर कुलाबा आणि भायखळ्यात हवेचा स्तर धोकादायक नोंदवण्यात आलेला आहे। राज्याच्या विकासाला गती देणारा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे। या महत्त्वाकांक्षी महामार्गाच्या इगतपुरी आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण आहे। सध्या महामार्गावर पेंटिंग करणं, वाहतुकीची चिन्ह लावणं, लेन कटिंग मार्किंग, क्रॅश बॅरियर उभारण्याचं काम सुरू आहे। ते पूर्ण झाल्यानंतर हा टप्पा वाहतुकीकरता खुला होणार आहे। पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी मेट्रोचं जाळं विकसित केलं जातंय। सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे जो मेट्रो मार्गाचा विस्तार केला जाणार आहे, या विस्तारित मेट्रो मार्गावर एक नवीन स्थानक तयार होणार आहे। छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।